नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण खूप दिवसांनी आपल्या शेतात आलो आहे आणि आपण बघू आपल्या शेतात काय काय आहे ते. हे आपलं शेड आहे. इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या इथं म्हशी आहेत 4. आपला दुधाचा व्यवसाय पण आहे. त्यानंतर आपण इथून गेल्याच्या नंतर इथं आपल्या कुक्कुटपालनाचा पण छोटासा एक व्यवसाय आहे. ज्यामध्ये आत्ताच आपण एक बॅच काढलेली आहे पिल्लांची. तर एक छोटे पिल्लं आहे तिथे. एक कोंबडी पण आहे आतमध्ये आणि बाकीचे सर्व जे कोंबडे आहेत ते आपण बाहेर सोडलेले आहेत तिथं. ते असे चरायला. तर ते मस्त असे चरतात सगळीकडे फिरून. तर हे आपल्या शेतातले निंबोनीचे झाड आहे आणि ही आपली बोर आहे. इथून आपण सगळ्या झाडांना आणि आपल्या भाजीपाल्याला सर्वांना पाणी देतो. हे आपले संत्र्याचे झाड आहेत. सध्या तर त्याला संत्रे पकडलेले नाही. हे आपलं भुईमुगाचं शेत आहे. तिथे आता आपण पाणी लावलेलं आहे. हे आपले वालाचे शेंगा आहेत. तर एकदम छान पद्धतीने असे वाढलेले झाडं आहेत इथे आणि छान फुलं पण आलेले आहेत आणि माल पण छान धरलेला आहे इथे. त्यानंतर हे कांदे आहेत. कांदे आता काढणीला आलेले आहेत, पण आता थोडा वेळ आहे. हे आपल्या शेतातले टमाटे आहेत. उन्हामुळे थोडा खराब होत आहेत, कारण भाव नाही आहे मार्केटमध्ये, त्यामुळे तसेच ठेवले त्याला. खूप माल लागलेला आहे. त्यानंतर आपल्या शेतातली ही मिरची आहे. मिरचीला पण जास्त भाव नसल्यामुळे आपण लालच होऊ दिली, ती पूर्ण वाळू दिली. त्यानंतर हे आपल्या शेतातले वांगे आहेत. याला खूप छान असा माल लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. छोटे छोटे असा वांगे लागलेले आहेत. पण याला पाण्यासाठी छान अशी ड्रीप सिस्टीम केलेली आहे. तुम्हाला ड्रीप सिस्टीम दाखवतो. हे बघा, पूर्ण शेत असं हिरवंगार दिसत आहे, बघू शकता तुम्ही. छान असं पूर्ण भाजीपाला केलेला आहे आपण शेतामध्ये. यानंतर बघा, हे आता तुम्हाला ड्रीप सिस्टीम दाखवतो. इथून असं पाणी येतं, इकडून सोडलं जातं. इथून प्रत्येक लाईनला असं एक पाईप लावलेला आहे आणि ड्रीपने आपण पूर्ण वांग्याला पाणी देतो. त्यामुळे पाणी खूप कमी लागतं आणि जास्त माल लागतो. आणि अशा प्रकारे बघा तुम्ही आपल्या शेतातील सर्व भाजीपाला आहे. हे बघा, फुलं किती छान लागलेले आहेत याला. यामुळे माल खूप छान पकडतो. चला तर मित्रांनो, भेटू.